Good morning, students. Once again, welcome in Standard 8th subject English. Students, today we are going to learn activity number 31, 32, and 33 from Bridge course book. Here a Bridge course book activity number 31, learning outcomes. Label various diagrams neatly and appropriately. आता बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे जे डायग्रॅम आहेत त्या डायग्रॅमला तुम्ही काय करणार आहात, योग्य असं लेबल देणार आहात, योग्य असं त्याचं नाव सांगणार आहात. ओके, नाव हिअर इन्स्ट्रक्शन फॉर अ स्टुडंट्स. आता तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन आहेत पहा. लिसन केअरफुली, लिसन टू द इन्स्ट्रक्शन ऑफ युअर टीचर, केअरफुली follow the instruction as per suggested guideline and explore more activities related to the activity. After that, learning activities here. Mind map. Here, ask the students to say the related word of computer. It is a very nice question, nice activities here. I think all of you also like this activity, related word. तुम्हाला ही सगळ्यांना ही ॲक्टिव्हिटी आवडत असेल रिलेटेड वर्डची. ड्रॉ अ बिग सर्कल ऑन अ बोर्ड अँड राईट अ वर्ड कॉम्प्युटर इन इट. पहा, एक सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि राईट अ वर्ड कॉम्प्युटर इन इट. आता तुम्हाला तिथं त्यामध्ये सर्कलमध्ये कम्प्युटर हा वर्ड लिहायचा आहे आणि त्या कम्प्युटरला रिलेटेड वर्ड्स का नाही अदर जी सर्कल आहे त्या अदर सर्कलमध्ये फिल करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करायची आहे. माइंड मॅप ॲक्टिव्हिटी आहे. राईट द रिस्पॉन्सेस ऑफ द स्टुडंट्स इन द ऑन द बोर्ड ना. आता तुम्हाला जो वाटेल तो कम्प्युटरला रिलेटेड. आता कम्प्युटरला रिलेटेड कम्प्युटरचे बरेच पार्ट्स आहेत हां. तर CPU हा एक पार्ट आहे. त्यानंतर कम्प्युटरला रिलेटेड वर्ड म्हणजे तुम्हाला आवडणारा माऊस हा येऊ शकतो इथं वर्ड. अशा पद्धतीनं तुम्ही काय करणार आहात, हा डायग्रॅम पूर्ण करणार आहात. तसंच कम्प्युटर म्हटल्यानंतर कीबोर्ड आहे की नाही, कीबोर्ड. त्यानंतर हे काय झाले, त्याचे रिलेटेड वर्ड्स आहेत. तुम्ही राहिलेले रिलेटेड वर्ड काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत आणि तुमच्या नोटबुकमध्ये अशी डायग्रॅम तुम्ही ड्रॉ करायची आहे. आफ्टर दॅट, आफ्टर अ वॉर्मर ॲक्टिव्हिटी, शो द फ्लॅश कार्ड ऑफ द कॉम्प्युटर पार्ट अँड आस्क द स्टुडंट टू आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द कम्प्युटर. Now take a drilling of each word with the proper pronunciation. आता जे कम्प्युटरचे सगळे पार्ट आहेत त्यांचे तुम्हाला प्रोनाऊन्स मात्र अगदी प्रॉपर करायचं आहे. फर्स्ट इयर कम्प्युटरचं काय काय सांगितलेलं आहेत बघा पार्ट्स. प्रिंटर तुम्हाला समोर दिसतोय, प्रिंटर. मॉनिटर, CPU, हेडफोन, UPS, कीबोर्ड, स्पीकर्स, माऊस, स्कॅनर. हे काय झाले, सगळे कम्प्युटरचे सगळे पार्ट्स आहेत. आणि तुम्हाला हे पार्ट्स मात्र काय करता आले पाहिजेत, काळजीपूर्वक त्यांची नावं सांगता आली पाहिजेत आणि तुम्हाला काळजीपूर्वक ते समजलं पण पाहिजे. आफ्टर दॅट, लेबल द पार्ट्स ऑफ कम्प्युटर. आता याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन आणखीन एकदा करायचं आहे आणि या कम्प्युटरचे जे पार्ट्स दिलेत तुम्ही काय करणार आहात, तुम्ही स्वतः त्या पार्टला काय करणार आहात, लेबल करणार आहात. पहा, तुम्हाला काय काय येतात. CPU दिसतोय, मॉनिटर दिसतंय, स्पीकर, कीबोर्ड. आता त्याच्या कम्प्युटरच्या आपण जे डिस्क घालतो ते आहे. त्यानंतर हेडफोन आहे. हे त्याचे काय आहेत, पार्ट्स आहेत आणि तुम्ही सगळे काय करणार आहात, त्यामध्ये फील करणार आहात बघा. देन हे CD इथं दिलेले आहेत बघा, CD आहेत. हे सगळे पार्ट्स तुम्ही स्वतः. माऊस दिलेला आहे, स्कॅनर आहे. आफ्टर दॅट प्रिंटर इज ऑल्सो हिअर. यू हॅव टू ऑल्सो फील दिस गॅप्स इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही काय करणार आहात, हे व्यवस्थित लेबलिंग करणार आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट वन ॲक्टिव्हिटी इज युअर सॉल्व ॲक्टिव्हिटी.
demo. Learning activities here show the flashcards of computer parts. Computer parts चे flashcard तुम्हाला आता दाखवलेच आहेत. Ask the student to identify the parts of computer and take a drilling of each word with the proper pronunciation. तुम्ही स्वतः हे वर्ड सगळे ड्रिल करायचे आहेत. ड्रिल म्हणजे त्याची पुनरावृत्ती परत परत म्हणायचं आहे. प्रिंटर, मॉनिटर हे प्रत्येक पार्ट तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आफ्टर दॅट एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज हिअर. एनकरेज द स्टुडंट्स टू लेबल द पार्ट्स ऑफ लॅपटॉप. आता लॅपटॉपचे पार्ट्स काय दिलेले आहेत त्यालाही तुम्हाला लेबल करता आलं पाहिजे. बघा इथे तुमच्यासमोर लेबल काय दिसतोय, लॅपटॉप दिसतोय. या लॅपटॉपला तुम्ही काय काय सांगितलेलं आहे, इथं मॉनिटर दिलेला आहे, कीबोर्ड आहे, माऊस, हे लॅपटॉपचे पार्ट आहेत. बघा लॅपटॉपचा माऊस बघा, डिस्क ड्राईव्ह म्हणून दिलेला आहे. हे पार्ट्स तुम्हाला सगळ्यांना काय करता आले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत. आफ्टर दॅट कीबोर्ड इज ऑल्सो हिअर. यू हॅव टू लिसन ऑल द पार्ट्स ऑफ कीबोर्ड्स ऑल्सो केअरफुली. कीबोर्ड तुमच्यासमोर दिसतो इथं, त्या कीबोर्डचे पण पार्ट्स आहेत. बघा इथं एस्केप की दिलेत, कीबोर्ड माहिती आहे तुम्हाला, तो पाहायचा आहे आणखीन एकदा आणि ते सगळे फंक्शन्स तुम्हाला काय करता आले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत. एस्केप की असती, फंक्शन कीज, ईमेल और वेब ब्राउजिंग एक्सप्लोर बटन्स, देन स्टेटस लाईट्स. आफ्टर दॅट मेन टाईप ऑफ कीबोर्ड हिअर. मेन टायपिंग की जी असती ना, इथं मोठी आहे बघा ती. आफ्टर दॅट कर्सर अँड स्क्रीन कंट्रोल. तिथं दिलेलं आहे बघा कर्सर, या बाजूला कर्सर न्यायचा, या बाजूला कर्सर न्यायचा असेल तर तिथे ॲरो दाखवलेले आहेत, त्या त्याच्या कीज आहेत. आणि न्यूमरिकल और डिरेक्शन कीपॅड, इथं एक न्यूमरिकल किंवा एक डिरेक्शन कीपॅड दिलेला आहे. तिथं सगळे न्यूमरस आहेत, सगळे कीज आहेत, तुम्ही पाहायचं आहे आणि त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून यू हॅव टू लेबल ऑल्सो ऑल पार्ट्स ऑफ कीबोर्ड अँड ऑल पार्ट्स ऑफ लॅपटॉप. आफ्टर दॅट नेक्स्ट फॉर यू तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी आहे बघा, इव्हॅल्युशन. आस्क स्टुडंट टू रीड अँड राईट अ व्हेरियस पार्ट्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचे परत एकदा तुम्हाला ड्रिलिंगसाठी दिलेले आहेत बघा. तुम्ही काय करणार आहात, कम्प्युटरचे सगळे पार्ट्स परत एकदा सांगणार आहात. हिअर अ मॉनिटर, आफ्टर दॅट CPU, कीबोर्ड, माऊस, स्पीकर्स, UPS, प्रिंटर, हेडफोन्स, स्कॅनर, पेनड्राईव्ह अँड वेब कॅमेरा. पहा हे सगळे काय आहेत की आपल्या कम्प्युटरचे पार्ट्स आहेत. दीज आर पार्ट्स ऑफ कम्प्युटर. नाव आस्क द स्टुडंट्स टू लेबल द पार्ट्स ऑफ कम्प्युटर. नाव यू हॅव टू ऑल्सो लेबल these all parts to computer. Here is a scanner, CPU, then monitor, keyboard, speaker, mouse. These are parts of computer. Now two more parts of here. Here is a UPS, okay, and pen drive is also here. After that you have to listen it carefully. You have to learn all parts of computer and try to draw in your notebook and write all parts in your notebook. Then we are going to discuss activity number 32. This is also very nice and interesting activities here. Understand the organization of graphic presentation. तुम्ही मॅथ्समध्ये थोडंफार शिकला असाल, एक ग्राफिक प्रेझेंटेशन, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ्स आहेत. तुम्ही ते सगळे ग्राफ्स काय करायचे आहेत, समजावून घ्यायचे आहेत. त्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. यू हॅव टू रीड इट केअरफुली. आफ्टर दॅट next is here a learning activity. Identify the names of different graphs. Some graphs are here. You have to try to identify these graphs. In maths subject you have to learn all these graphs. I know about it. First is here what we call that, here it is a first this is a bar graph and it is a histogram, then pie chart,
अँड इयरली अर्निंग. इट इज अ लाईन ग्राफ. पहा 4 प्रकारचे वेगवेगळे ग्राफ दिलेले आहेत. हा लास्टचा जो आहे लाईन ग्राफ आहे, हिस्टोग्राम आहे, बार ग्राफ आहे आणि पाय चार्ट आहे. तुम्हाला प्रत्येकाला हे चार्ट किंवा हे ग्राफ्स ओळखता आले पाहिजेत. नाव सॉल्व ॲक्टिव्हिटीज अल्सो हिअर. हिअर यू हॅव टू ऑब्झर्व इट केअरफुली. हिअर इट इज अ फर्स्ट बार ग्राफ, histogram, line graph and pie chart. Now one more activity is here, extension activity. You have to observe it carefully and try to answer the questions. Here a favorite sporting activity. एक पाय चार्ट तुम्हाला दिसतोय आणि त्या पाय चार्टवरून तुम्ही काय करणार आहात आणि त्याची सूची इथं दिलेली आहे बघा. सूचीमध्ये कोणकोणते गेम दिलेले आहेत. फर्स्ट आहे इथं सॉसर, देन गोल्फ, बास्केटबॉल, देन स्कीइंग अँड स्केटिंग. हे काय दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स दिलेले आहेत आणि त्या स्पोर्ट्सला इथं वोट्स दिलेले आहेत. यू हॅव टू ऑब्झर्व दिज वोट्स अँड पाय चार्ट केअरफुली अँड ट्राय टू आन्सर द क्वेश्चन्स केअरफुली. इफ यू हॅव ऑब्झर्व दिस, you have to try to answer. Sandra's class votes on their favorite sporting activity using a circle graphs. Here answer the following questions. आता तो सर्कल ग्राफ तुम्ही काय करणार आहात, यूज करणार आहात आणि त्या पायग्राफ म्हणजे सर्कल ग्राफचा यूज करून तुम्ही काय करणार आहात, पुढील प्रश्नांची उत्तरे देणार आहात. फर्स्ट क्वेश्चन इज हिअर, विच इव्हेंट रिसिव्ड द लोएस्ट नंबर. लोएस्ट सगळ्यात कमी नंबर्स कोणत्या स्पोर्ट्सला आहे. पहा बरं, जर तुम्ही हा पाय चार्ट ऑब्झर्व केला तर तुम्हाला लक्षात येईल तिथं नंबर्स सांगितलेले आहेत वेगवेगळे. म्हणजे 12%, 28, 15, 35 आणि सगळ्यात कमी कोणते आहेत, 10%. आणि 10% कशासाठी आहेत पहा, तो कलर ऑब्झर्व करा. 10% म्हणजे अगदी थोडासा ग्रीनिश कलर दिसतोय बघा, पोपटी कलर आहे, बास्केटबॉल. तर तिथं त्या सूचीमध्ये तो वर्ड तिथं दिलेला आहे बास्केटबॉल. सो आन्सर इज हिअर, विच इव्हेंट रिसिव्ड द लोएस्ट नंबर ऑफ वोट्स. द बास्केटबॉल रिसिव्ड द लोएस्ट नंबर ऑफ वोट. देन सेकंड क्वेश्चन इज हिअर, विच इव्हेंट रिसिव्ड द हायेस्ट नंबर ऑफ वोट. आता सगळ्यात हायेस्ट नंबर काय आहे, किती आहेत, 35%. आता 35%चा कलर तुम्ही इथं ऑब्झर्व केला तर तुम्हाला पटकन लक्षात येईल, गोल्फ. तर गोल्फ या इव्हेंटमध्ये हायेस्ट नंबर आहेत. विच इव्हेंट डीड 10% ऑफ स्टुडंट वोट फॉर देअर फेवरेट. सांगा बरं, विच इव्हेंट डीड 10% ऑफ द स्टुडंट वोट फॉर देअर फेवरेट. फक्त 10% असलेला कोणता गेम आहे पहा, तिथं दिसतंय तुम्हाला 10% दिलेला आहे आणि 10%चा कलर इथं पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, तर तिथं काय येणार आहे, बास्केटबॉल. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द टोटल पर्सेंटेज ऑफ द स्टुडंट्स हू वोटेड फॉर अ बास्केटबॉल अँड गोल्फ. आता बास्केटबॉल आणि गोल्फ या दोघांची मिळून पर्सेंटेज किती झालेली आहे. बास्केटबॉलची किती आहे रे, मगाशीच आपण झालेलं आहे डिस्कशन, सगळ्यात कमी बास्केटबॉल आहे, म्हणजे बास्केटबॉलला 10 आहेत. प्लस अजून कुठला गेम सांगितलेला आहे आपल्याला, गर्ल्फ. गर्ल्फला किती आहेत, 35, म्हणजे 10 + 35. हाऊ मेनी पर्सेंटेज, येस 45%. Here a fourth question answer is here 45%. What is the total percentage of students who voting for a skiing. स्कीइंग या गेमसाठी टोटल पर्सेंटेज किती सांगितलेला आहे पहा, तुमच्या पटकन लक्षात येईल. तो कलर जर ऑब्झर्व केला तर 28%. आफ्टर दॅट लास्ट वन इज हिअर, इफ 200 स्टुडंट्स वेअर इन्वॉल्व, हाऊ मेनी ऑफ देम वोटेड अ बास्केटबॉल. जर सगळे मिळून हे 200 जर इन्वॉल्व झालेले असतील तर फक्त बास्केटबॉलसाठी किती वोट किती स्टुडंट, तर बास्केटबॉलसाठी 20
म्हणजे त्या पर्सेंटेजमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल 20 स्टुडंट्स वोट किंवा 20 वोटेड फॉर अ बास्केटबॉल. Then next question is here, following the data given the total marks out of a 600 obtained by the 6 children of a particular class. 6 चिल्ड्रन दिलेले आहेत त्या क्लासमध्ये आणि तुम्ही काय करणार आहात, टोटल मार्क्स आउट ऑफ 600, 600 पैकी त्यांना ते मार्क्स मिळालेले आहेत. आता किती मार्क्स प्रत्येक मुलाला मिळालेले आहे, वरती स्टुडंट नेम आहे आणि खाली मार्क्स ऑब्टेन. अजयला 450, बाली 500, दीप्ती 300, फियाज 360, गोतिका 400 and Hari 540. These are marks obtained in an exam. After that you have to observe this graph carefully. Now follow the data gives the total mark obtained by the 6 children of a particular class. Now आता कशा पद्धतीनं हा जो वरती क्वेश्चन दिलेला आहे स्टुडंट आणि मार्क्स ऑब्टेन त्याचा बार ग्राफ कशा पद्धतीनं तयार करायचा आहे हे तिने काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. यू हॅव टू ऑल्सो सॉल्व दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. तुम्हाला तो वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस, तुम्हाला 2 एक्स ॲक्सिसवरती काय सांगितलेलं आहे, नेम ऑफ द स्टुडंट्स आणि वाय ॲक्सिसवर सांगितलेले आहेत मार्क ऑब्टेन. आता आउट ऑफ 600 तिथंपर्यंत जरी मार्किंग केलं तरी सफिशियंट आहे आणि इथं 2 ॲक्सिस तुम्ही अशा पद्धतीनं दाखवायचे आहात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला बार ग्राफ मात्र काढता आला पाहिजे. आता प्रत्येक मुलांचे कशा पद्धतीनं त्यांनी दाखवलेले आहेत बघा. अजयचे मार्क किती आहेत, 450, तर लगेच अजय 450, बाली 500, दीप्ती 300, फियाज 360, गोतिका 400 अँड लास्ट हरी 540. त्या बार ग्राफवर कशा पद्धतीनं दाखवलेलं आहे ते तुम्ही केअरफुली ऑब्झर्वेशन करायचे आणि अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी तुम्ही काय करायची आहेत, सॉल्व करायची आहेत. यू हॅव टू ड्रॉ डिफरंट टाईप ऑफ ग्राफ्स इन युअर notebook. It is your homework. Okay, now here evaluation tell the student to draw different types of graph. मी मगाशी सांगितलेलं आहे वेगळ्या प्रकारचे ग्राफ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सगळे ड्रॉ करायचे आहेत आणि मला लगेच सेंड करायचे आहेत. गिव अ ग्राफ पेपर टू स्टुडंट अँड आस्क देम टू सॉल्व अ क्वेश्चन इन अ ग्राफ पेपरमध्ये जरी तुम्ही सॉल्व केला तरी चालेल. Then Diksha app videos link is here. You have to touch this link and try to understand. After that, next activity is here, activity number 33. Here a learning outcome compiles a list of useful words, expression, idioms, definition and formulas. All of you know about the idioms, phrases. तुम्हाला सगळ्यांना प्रोवर्ब, इडियम्स ह्या माहिती असतील. त्या इडियमवर रिलेटेड ही एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यू हॅव टू रीड दिस इन्स्ट्रक्शन केअरफुली. आफ्टर दॅट लर्निंग ॲक्टिव्हिटीज हिअर, वॉर्मर ॲक्टिव्हिटी, स्लॅप ऑफ बोर्ड. एक बोर्ड दिलेला आहे आणि त्या बोर्डवरून तुम्ही काय करणार आहात, अगदी योग्य इडियम्स फाइंड आउट करणार आहात. टीचर विल paste a chart of idiom about the people on the board. Divide the class into 2 and each team send 1 student to the board. Teacher will call out the words from number 1 to 12. The students who hits the correct idioms related with the word told by teacher is a winner. पहा, त्याला योग्य जर रिलेटेड वर्ड तुम्हाला सापडला तर तुम्ही काय व्हाल, विनर व्हाल. इडियम्स अबाउट द पीपलला रिलेटेड काही इडियम्स दिलेले आहेत पहा. हाऊ आर सम कॉमन इडियम अबाउट पीपल, कॅन यू मॅच द राईट टर्म विथ द राईट डिस्क्रिप्शन. some description are here, some idioms are here and you have to match these idioms with a description. या डिस्क्रिप्शनला तुम्ही काय करणार आहात, मॅच करणार आहात. Here a busy body, then a character box. अगदी केअरफुली
तुम्ही काय करायचे आहेत ते रीड करायचे आहेत बघा. ओके, आणि रीड करून त्या मॅच द फॉलोइंग करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर idioms. Direction match the idioms with a real like meaning. आता योग्य मिनिंगला तुम्ही काय करणार आहात, ते इडियम्स म्हणजे त्याचं मिनिंग एकीकडे दिलेलं आहे, इडियम्स एकीकडे दिलेले आहेत. तुम्हाला आता तिथं मॅच करता आल्या पाहिजेत त्या इडियम्स. पहा, डॉट डॉट यू हॅव अँड्स इन युअर पॅन्ट्स. आता त्याला योग्य तुम्ही तिथं मिनिंग काय करणार आहात, सॉल्व करणार आहे. सॉल्व केलेली एक ॲक्टिव्हिटी आहे पहा. UF नंबरचा आन्सर करेक्ट आहे. पहा बरं त्याचं, आय एम नर्वस. अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी पूर्ण काय केलेली आहे, सॉल्व केलेली आहे. तुम्ही सगळ्या इडियम्स केअरफुली रीड करायचे आहेत आणि त्यांचे मिनिंगसुद्धा तुम्ही काय करायचे आहेत तिथं रीड करायचे आहेत आणि त्याला प्रॉपर तुम्ही काय करणार आहात, मॅच करणार आहात ते इडियम्स त्या मिनिंगशी. ओके, इथंच पूर्ण ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आहे बघा. आय एम फिलिंग ब्ल्यू, मला ब्ल्यू वाटतं आहे. ॲक्च्युली त्या इडियमचं त्याच पद्धतीनं मिनिंग घ्यायचं नसतं. आय एम अ फिलिंग ब्ल्यू म्हणजे मला निळं वाटतं आहे, निळं वाटतं आहे असं त्याचं मिनिंग नाही. म्हणजेच मला आय एम अ फिलिंग ब्ल्यू मीन्स यार आय एम अ सॅड. अशा पद्धतीनं ते मिनिंग आहे बघा. तिथं D नंबर दिलेला आहे का. माय आईज आर बिगर दॅन माय स्टमक. माझ्या स्टमकपेक्षा माझे डोळे खूप मोठे आहेत. ॲक्च्युली असं कुठं असतं का, आपल्या स्टमकपेक्षा आपले डोळे मोठे आहेत. त्या इडियमचं ॲक्च्युली मिनिंग एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि तुम्ही ते फाइंड आउट करायचं आहे. तिथं बघा आय नंबरचं, आय एम क्लोजिंग रिअली वेल. अशा पद्धतीनं प्रॉपर इडियमच्या तुम्ही मिनिंगशी काय करायचे आहेत, मॅच द फॉलोइंग करायच्या आहेत. हिअर ऑल्सो सॉल्व ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आहे. नंबर्स पण टाकलेले आहेत. तुम्ही काळजीपूर्वक ते नंबर्स आणि त्या पद्धतीनं जे अल्फाबेट्स पाहिलेले आहेत ते अल्फाबेट्स पाहायचे आहेत आणि त्याला योग्य तुम्हाला जोडी जुळवता आली पाहिजेत. हिअर अ फूड इडियम्स. काही इडियम्स रिलेटेड विथ फूड, फूडशी रिलेटेड आहे बघा. बटर समवन अप, बी एक्स्ट्रा नाईस टू समवन. त्याचं मिनिंग तिथं दिलेले आहे. चीझी मीन्स सिली. कूल ॲज अ ककंबरसारखं थंडगार, म्हणजे असं नाही तर त्या म्हणीचा अर्थ काय होणार आहे, व्हेरी रिलॅक्स. आपण मराठीमध्ये म्हणी असतो बघा, आयत्या घरात काय म्हणतात तो नागोबा, पण ॲक्च्युली आयत्या बिळात. अशा त्याचं मिनिंग हे वेगळ्याच प्रकारे असतं. त्याच पद्धतीनं ह्या इडियम्स आहेत आणि त्याचं मिनिंग हे वेगळं आहे. कूल ॲज अ ककंबर मीन्स व्हेरी रिलॅक्स. क्रीम ऑफ अ क्रॉप मीन्स द बेस्ट. क्राय ओव्हर स्पिल मिल्क मीन्स म्हणजे दूध सांडल्यावर रडू नये असं नाही. गेट अपसेट ओव्हर अ समथिंग दॅट हॅज हॅपन अँड कॅनॉट बी चेंज्ड. अशा प्रकारे तुमच्या प्रॅक्टिससाठी काही इडियम्स दिलेले आहेत. या सगळ्या इडियम्स तुम्ही काय करणार आहात, नोटबुकमध्ये विथ मिनिंग लिहिणार आहात. देन ॲक्ट अप, टू मिसबिहेव. दिस इज ऑल्सो मिनिंग ऑफ इडियम. ॲक्ट अप मीन्स टू मिसबिहेव. दिस इडियम यू हॅव टू यूज इन टू सेंटेन्स. सेंटेन्समध्ये त्याचा यूज करायचा आहे बघा. माय सन यूज टू ॲक्ट अप every day when he was a little. Bottle up means stay hidden. Here he would rather bottle up rather than solve the problem at work. वरती इडियम दिलंय, त्याचं मिनिंग दिलंय आणि ती इडियम काय केलेली आहे, त्या सेंटेन्समध्ये यूज केलेली आहे. तुम्हाला सुद्धा अशा इडियम्स तुम्ही कलेक्ट करणार आहात आणि सेंटेन्समध्ये ट्राय टू यूज इन टू सेंटेन्स. Now third, breakup means end of a relationship. Here Jessa just broke up with her boyfriend. Backup बघा, breakup वेगळा, backup वेगळा. Backup to copy something as a security measure. My computer crashes 3 times this week, so I need to back up all my data. Now blow up
to get angry very fast. Mr. More blows up almost every class because Jack is always late. Brighten up to make a cheerful, happy. My sister tried to brighten up my day when I was feeling sad. Do you understood how to use these idioms into the sentence? Now one activity for you, and you have to solve in your notebook for evaluation. Find the meaning of idiom. आता इथं बऱ्याच मी काय दिलेले आहेत, इडियम दिलेले आहेत. यू हॅव टू सॉल्व दिस मीनिंग इन युअर नोटबुक अँड सेंड टू मी फॉर चेकिंग. बऱ्याच इडियम आहेत, त्या इडियम काय करणार आहात तुम्ही रीड करायचे आणि त्यांचं मीनिंग या दिलेल्या चार्टमध्ये काय करायचं आहे, पूर्ण सगळं कंप्लीट करायचं आहे. प्रत्येक या इडियमचं मीनिंग त्याच्या समोर लिहा, इडियमचं मीनिंग त्याच्या समोर लिहा आणि मला चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पाठवायचे आहेत. याही सगळ्या इडियम आहेत, त्यांचं मीनिंग तुम्ही काय करणार आहात, फाइंड आउट करणार आहात. यू हॅव टू यूज दीक्षा व्हिडिओ ऑल्सो टू फाइंड दिस इडियम्स मीनिंग. ओके, थँक यू.